तर सध्या चोरट्यांनी दुकानदारांच्या नाकी नऊ आणलेत। आता महाराष्ट्रात चोरट्यांची चोरी ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद होते। पुरुष काय आणि महिला काय सगळे चोरीमध्ये रंगलेले सध्या दिसतात आणि हे आम्ही नाही सीसीटीव्ही मध्ये दिसतंय। तुम्हीच पहा अकोल्यात साडीसाठी महिलांनी नेमकं काय केलंय। सध्या चोरट्यांनी कसा धुमाकूळ घातलाय हे अकोला शहरातील दुर्गा चौकात असलेल्या श्रद्धा कलेक्शनच्या दुकानात पाहायला मिळालं। चोर महिला लुगडी नेसून आल्या आणि साड्या चोरून पळाल्या। सकाळी 11ची वेळ होती। दुकानदार ग्राहकांची वाट पाहत बसले होते। लुगडे नेसलेल्या 3 महिला दुकानात शिरल्या। आमच्याकडे मुलीचं लग्न आहे, त्यासाठी भारी साड्या दाखवा असं सांगून दुकानदार महिलेला आणि मालकीन पायल भट्टडला त्यांनी साड्या दाखवण्याचा आग्रह केला। दोघींनी मग साड्या दाखवण्यासाठी सुरुवात केली। दाखवण्यात आलेल्या 5 साड्या या महिलांनी बाजूला काढून ठेवल्या, पण मुळात यांनी किती साड्या चोरल्या ते पायल भट्टड यांच्याकडूनच ऐका। सवेरे हमने दुकान खोली। दुकान खोलने के बाद 2 औरतें आई पहले। उन्होंने बोला कि भाई हमारे यहाँ बेटी की शादी है तो अच्छी साड़ियाँ बताओ। तो सबसे पहले हमने उसको कम रेंज की बताई, तो बोले नहीं मेरे को बेटी की शादी है तो अच्छी काठ पदर की साड़ी बताओ, 2000-3000 की भी चलेगी। तो वो साड़ियाँ बताई। पीछे से एक तीसरी और आई, फिर वो तीनों देखने लगे साड़ियाँ और हमने उनको सब साड़ियाँ बताई। सब साड़ियाँ बताने के बाद में जब वो बाहर निकले उन्होंने बिल बनवाया और 5 साड़ियाँ साइड में करके बिल बनवाया। तो बोले हम बेटी को लेके आते हैं और पैसे लेके आते हैं। जब वो बाहर निकल गए उसके बाद ऐसा लगा दिल में कि कुछ तो भी गड़बड़ हुई है। वो गड़बड़ होने के बाद हमने साड़ियाँ मोजी दोनों ने। मैंने इनको बोला भाई कृष्णा भाई कुछ तो भी गड़बड़ लग रही है। तो बोले भाभी साड़ियाँ गिन लेते हैं। तो साड़ियाँ गिनी। साड़ियाँ गिनने के बाद में कुछ कम लगी, कोई 2000 की थी, कोई 3000 की थी, तो वो साड़ियाँ कम लगी। तो मैंने हमारे यहाँ सीसीटीवी कैमरा लगाए, उसमें सीसीटीवी कैमरे में देखा तो कैमरे के अंदर वो अपने लुगड़े के अंदर साड़ियाँ डालते हुए क्लियर दिख रहे हैं। या त्रिकुटानं 5 साड्या पसंत केल्या होत्या आणि बिल बनवायला सांगितलं होतं। बिल बनवल्यानंतर आम्ही संध्याकाळी मुलीला घेऊन येतो असं सांगून 3 महिलांनी दुकानातून काढता पाय घेतला। काही वेळानं या 3 महिलांवर पायल भट्टड यांना थोडासा संशय आला। त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही चेक केलं आणि त्यावेळी त्यांचे डोळेच फिरले, कारण चोरीची ही अजब पद्धत पाहून त्यांना धक्काच बसला। सीसीटीव्हीत या 3 महिलांमधील 2 महिला साड्या पाहण्याच्या बहाण्यानं घडी केलेल्या साड्या चक्क लुगड्यांमध्ये लपवत असल्याचं व्हिडिओ स्पष्ट झालं। तर तिसऱ्या महिलेनं साड्या दाखवण्याच्या बहाण्यानं दुकानदार महिलेला गुंतवून ठेवलं होतं। मोजणी झाली तेव्हा दुकानातल्या 1-2 नाही तर तब्बल 15 साड्या चोरल्या होत्या। याबाबतची तक्रार रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे। तसंच दुकानदारांना सावधतेचा इशाराही देण्यात आलाय। अकोल्याहून हर्षदा सोननेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।